केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्याने कांद्याचे बाजारभाव 4,000 रुपयावरून 1,000 रुपये प्रति क्विंटल झाले आहे। मात्र या कांदा निर्यात बंदीचा फायदा घेत द्राक्षे व डाळिंबाच्या बॉक्समधून कांद्याची तस्करी होत असल्याचा आरोप जयदत्त होळकर यांनी केला आहे। हा कांदा बॉक्समध्ये पॅक होत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे। 8 डिसेंबर रोजी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कांद्याच्या दरामध्ये मोठी अशी घसरण या ठिकाणी झाली। साधारणतः त्यावेळी 4 ते 4,500 रुपयाचे दर प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना मिळत होते, परंतु निर्यात बंदीनंतर तोच कांदा 1,000 ते 1,200 रुपये दराने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विकावं लागत आहे। वास्तविक कांद्याचं लागवडी क्षेत्रसुद्धा हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे, कांद्याचं उत्पादनसुद्धा वाढलेले आहे आणि म्हणून केंद्र शासनाने निर्यात बंदीचा निर्णय या ठिकाणी मागे घ्यावा। परदेशामध्ये मोठी अशी मागणी कांद्याला आहे, साधारणतः दुबई असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, अशा प्रदेशामध्ये कांद्याचे दर जर आपण बघितले तर 8 ते 9,000 रुपये प्रति क्विंटलला दर त्या ठिकाणी मिळत आहे आणि आपल्याकडे साधारणतः 1,000 ते 1,200 रुपयाचे दर त्या ठिकाणी कांद्याला मिळत आहे। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। त्याचबरोबर आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून बघत आहात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की डाळिंबाच्या पेट्या असतील, द्राक्षाच्या पेट्या असतील, यामधून कांद्याची तस्करी त्या ठिकाणी होत आहे। म्हणजे काही मध्यस्थी त्या ठिकाणी कांद्याचे तस्करी करून मोठ्या प्रमाणात पैसा कमवत आहे आणि जो कांद्याचा उत्पादक आहे त्याला या ठिकाणी काही मिळत नाही। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे, जो काही कांदा बाहेर जायचा तो तस्करीच्या माध्यमातून बाहेर जातच आहे आणि म्हणून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही आणि शेतकऱ्यांना जर खऱ्या अर्थानं जर त्या कांदा विक्रीचा फायदा जर व्हायचा असेल तर निर्यात बंदीचा निर्णय हा तत्काळ मागे घ्यावा अशी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आमची केंद्र शासनाला विनंती आहे। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।